नमस्कार, स्वागत आहे माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत असणार. काय चाललं आहे तुमचं? चहा पाणी झालं की नाही सांगा नक्कीच. तर चालले बघा, आता आम्ही कुठे चालले. प्रणवी पण तयार झाली आहे ना. प्रणवी तयार झाली आहे, बघू शकता. हो की नाही प्रणवी? या हातात बांगडी नाही. सकाळी प्रणवीला मारलं नाही, संभवला मारलं, त्यावेळेस बांगडी गेली माझी या हातातली. आता म्हटलं जाते ओके. दुसरे कडे आहेत, पण ते कडे आहेत ना, ते लागतं म्हणजे साडीमध्ये अडकतं, सूत साडीचं सूत निघतं, म्हणून मी घातलं नाही. तर बघा प्रणवी पण चालले, आम्ही चाललोय. कुठे चाललं आपण? दादाला घ्यायला शाळेत, आहे की नाही? तर आम्ही चालले दादाला शाळेतून आणायला. अरे अरे पडली आणि संध्याकाळी संभवला पाहिजे पावभाजी. तर म्हणलं बघ, या पावभाजीसाठी आपण भाजी पण आणायला जाणार आहोत. पहिलं आपण जायचं, जाते रस्त्याने व्हिडिओ करते. पहिलं आपण जाऊया संभवला शाळेत, घेऊया आणि तिथून आपण जाऊया भाजी घेऊया. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला आपण जाऊया. आता आपण बाहेर पडल्यावरती मी करते तुम्हाला व्हिडिओ. चालू राहू द्या कंटिन्यू. बाय बाय. तर आलो आहे बघा, इथं आम्ही आता बाहेर आलो आहे जरा. संभवला म्हटलं, संभवला चालले आणायला म्हणून. तर आलो आहे बघा इकडं बाहेर. चालले रस्त्याने, चालत 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 चालले. पिल्लू आहे म्हणजे मैत झालेलं, मैत काही करून नाही नेली, दुसऱ्या रस्त्याने नेली. पिल्लू इकडे. चाललं आहे आता, घेऊन येते आणि तिथूनच मग तिकडं जाणार आहे बाहेरच्या बाहेर. समोर पावभाजी पाहिजे तर भाजी आणतो जाऊन. बघू शकता सकाळी ते झाडांचा आवाज येतो ना बघा. इकडं झाडं कट करत होती ती गाडी येते बघा, तिथं झाडं त्यांनी कट केली नाहीत. ते सकाळी तेच आवाज येतो सगळ्या झाडांचा. चालते आम्ही रस्त्याने, बघू शकता. बिचारा माझ्या लेकीला पण चालत 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 घ्यायला लागलं बघा, पिलूला माझ्या. आणि ऊन लागतोय, ऊन पण आहे, लई लांब जायला लागतोय हो आणायला. काय करायचं? नदीला शेवटीला पाणी बघा, नदीला काहीच नाही पाणी पूर्ण. तर चला आपण तिथे गेल्यावरती, शाळेजवळ गेल्यावरती बघा. तर बघू शकता आता आपण इकडं हायवेला आलो आहे. इथून रस्ता क्रॉस करायचा अजून, तिकडून अजून पुढे जायचं आहे. तर बघू शकता हायवेला आलो आहे. हो हायवेला आलो आहे. तर रस्ता क्रॉस करूया आपण. तुला घेते, रस्ता क्रॉस करूया. बघू शकता हायवेला आले आहे की नाही. दोन्ही रस्त्याच्या गाड्या एका रस्त्यालाच आहेत, त्यामुळं रस्ता क्रॉस करताना खूप हे होते. आता रस्ता क्रॉस करून गेला. हा जो ब्रिज आहे ना, इथं ब्रिज आहे. तर ह्या साईडला रस्ता, ह्या साईडला बंद आहे, कारण की हा ब्रिज पूर्ण कामातून गेला. ह्या साईडचा रस्ता पूर्ण गेला आहे, त्यामुळे जड वाहनं इकडून जातच नाही. बघू शकता त्या साईडने जातात जड वाहनं, तिकडूनच जातात, तिकडून जातच नाहीत. इकडून जड वाहनं गेले ना की हा ब्रिज ह्या साईडचा हलतंय, इकडचं बंद आहे. एका रस्त्याच्या गाड्या दोन्ही रस्त्याच्या गाड्या एकाच रस्त्याला जातात, ते जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या असे. बघा मला ना पिल्लं घेऊन चालायचं म्हटलं अजून दम लागते, म्हणून नको वाटते माहिती का व्हिडिओ वगैरे करायला. आता पिल्लूला उचलून घेतलं आहे ना पिल्लू, आणि चाललं आहे बघा. जे आपल्या नशिबात आहे ते भोगायचे, पण संघर्ष करत राहायचं. जीवन हेच संघर्ष आहे, आणि संघर्ष करत राहणार मी. किती काही झालं तरी संघर्ष करणार, हार मानणार नाही. माझ्या मुलांसाठी तरी मी संघर्ष करणारच, कारण की माझं मुलं हेच माझं जीवन आहे. सोन्यासारखी माझी पोरं आहेत, आहे की नाही बाळा?
माझे लेकरं दोन्ही पण सोन्यासारखे आहेत आणि मला नाही त्यांना दुःखी राहताना बघवत आहे. त्यांना जर काय झालं तर मला वाटतं मलाच काहीतरी झालं आहे असं वाटतंय. त्यामुळं जे आहे दिवस तसे काढणार माझ्या मुलांसाठी, फक्त माझ्या मुलांसाठी. उद्या माझ्या मुलांनी बघू दे अगर नको बघू दे, पण माझं कर्तव्य पार पाडणार. त्यांचं कर्तव्य पार पाडायचं का नाही ते त्यांचा प्रश्न. मला खूप दम लागतो चालताना. बघू शकता हे दररोज सकाळी सोडायचं, संध्याकाळी घ्यायला यायचं. दररोजचं चालू आहे आमचं. ही घाबरत नाही कुत्र्याला. बघा कुत्रा चाललं आहे रस्त्याने, त्याला पण बुबू आहे. कोण आहे, कोण आहे ग तो? हो गेला, जाऊ दे. बुबू आहे तो, बुबू आहे. चला बाय बाय मित्रांनो. तर आपला व्हिडिओ करा कंटिन्यू. हार कधीच मानायची नाही. मी तर हार आतापर्यंत खूप मानले नाही आहे आणि मानणार पण नाही. जीवा जीव आहे तोपर्यंत संघर्ष करत राहणार.